हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर काय झालं होतं, 2-3 दिवस झालं दादूचं आणि शर्लिनचं चाललं होतं गाडी घ्यायची म्हणून. कुठं? आणि दादूला जर विचारलं ना, दादू काय आणायचंय, तर दादू कुठं जरी निघाला तरी म्हणायचा गाडी आणायला चाललोय, गाडी आणायला. आणि आज आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन केला होता. ह्या दोघांना अचानक असं शॉप समोर नेऊन उभा करायचं. दादूचा आणि शर्लिनचा आनंद बघून एवढा आनंद झालता आम्हालाच. दादू तर काय बाबा, त्याला काय करावं हे समजत नव्हतं. एवढ्या सगळ्या गाड्या बघून तो हँग झालाय पूर्ण. त्याला कोणती गाडी घ्यावी आणि कोणती नाही हे समजत नव्हतं. आणि काय व्हायचं माहितीये का, ही गाडीला हात लावायचा, परत म्हणायचा नाही ही नको मम्मा, परत दुसरी, परत ती थार बघितलेली ती नाही आवडली, नंतर शर्लिनला ही आवडली. शर्लिनला आवडली म्हणल्यावर दादू कुठं सुट्टी देतोय. लाईट नाही लगेच तो पण म्हणला मला पण बसायचंय. आला, बसला, लागला चालवायला गाडी. म्हणलं नशीब नीट चालवा, इंदापूरमध्येच राहायचंय आपल्याला. लगेच नाही आवडली, परत नको मम्मा ही पण नको म्हणला, परत घेतली दुसरीच. आता ही त्याच्या बजेटची होती, पायाने चालवण्यासारखी. लागला खेळायला. 2 मिनिटच खेळला असेल मला वाटते. इकडं तिकडं बघितलं की लगेच दिली आहे बघा, दिली ती पण गाडी सोडून. आता दुसरी कोणती घ्यायची बघतच होता. तर हे बघा, दादूला आम्ही ही घेतलेली थार. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण ह्या सगळ्या गाड्या होत्या, पण ना आपण राहतो शेतामध्ये कशी रफ अँड टफ पाहिजे ना, रस्ता पण एवढा चांगला नसतो दारातला. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यात मोठी गाडी आणि ज्याची चाकं एकदम परफेक्ट असतील, म्हणजे जाड वगैरे दगडामध्ये चालन अशीच गाडी ह्यांनी बघून घेतली होती. आणि मला तर काय यातलं जास्त समजत नाही, त्याच्यामुळे ह्यांनी सगळे ते चार्जिंग पॉईंट वगैरे दुसरं कोणते काय असेल त्याची माहिती ते हे विचारत होते. आणि शर्लिनची दादूची घाई, बसायचं आणि चालवायला शिकायचं. एवढा दोघांना आनंद झालता, म्हणजे जेवढा शर्लिनला झालता तेवढा दादूला नाही. कारण दादूला कन्फ्यूज होता, कोणती घेऊ, ही घेऊ का ती घेऊ. लगेच 2 मिनिटांनी म्हणला मला नाही बसायचं डॅडा, उतरवा ना. नंतर फायनली ही गाडी आम्ही घेतली आणि नंतर बाहेर काढली. गाडी बाहेर घेतली. आम्हाला 6:30-7 वाजले. आणि दादूला काय गाडी एवढी चालवायला येत नव्हती, शर्लिनला परफेक्ट जमत होती. शर्लिन खूप छान चालवत होती. मग म्हणली मम्मा एक राऊंड मारायचा आहे. तोपर्यंत गाडी पण 4 व्हीलर बोलवली होती न्यायला. त्याच्यामुळे मग शर्लिन बसली की राऊंड मारू. छान चालवतीये ना, कशी वाटते गाडी? आणि दादूचं काय गाडी नाही, त्याला आता तिथं वेगळंच काय नाटक चाललेलं त्याचं. नंतर फायनली गाडी आली आणि नंतर गाडीमध्ये आम्ही बसवायचा खूप प्रयत्न केला, पण गाडीमध्ये ही दादूची थार काय बसलीच नाही. कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही विक्रम बोलवला आणि गाडी फायनली घरी आणली. पण दादूला रस्त्यावरनं त्याला स्वतः घरी पार्किंग करायची होती, त्याच्यामुळे गाडी घरी आणली दादूने स्वतः चालवत, आपल्या इथल्या रस्त्यापासून बरं का, इंदापूरपासून नाही. आणि नंतर दादूला काय एवढं नाही जमत, पण ह्यांनी रिमोट घेतलेला हातात. तो कुठं उतरतोय, दादू उतरतच नव्हता. शर्लिनला बसायचं होतं, तर कसं तरी दादूला उतरवलं आणि शर्लिनला गाडीमध्ये बसवलं. आता हे काय, नव्या नवरीचे 9 दिवस, तसंच 2-3 दिवस खेळणार, नंतर बघणार पण नाही. असंच असतं लहान मुलांचं. चला, बाय बाय.